आणि बुद्धिजम. मी जे बोलतोय हे माझ्या मनातला नाही बोलत आहे, प्रूफनिशी पुराव्यानिशी बोलतो. कोणाला रेफरन्स पाहिजे असेल की कुठून वाचलं, कुठं बोलले, कधी बोलले, सगळं तारखेविषयी मी तुम्हाला देऊ शकतो. तर बाबासाहेब एकदम रागावले त्याच्यावर आणि बाबासाहेब त्याला बोलतात, अच्छा त्या महाबोधी सोसायटीमध्ये काम करतो ज्याचा अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बंगाली ब्राह्मण आहे. तो बंगाली ब्राह्मण त्याचा अध्यक्ष आहे, त्याचं तू काम करतो आणि तुला काय वाटतं? बाबासाहेब त्याला जे बंदीची मता वगैरे बोलले होते त्याला डायरेक्ट अभिप्राय आले बाबासाहेब. आणि तुला काय वाटतं की ब्राह्मण भारतामध्ये बौद्ध धर्माला प्रचार करू देतील? बाबासाहेब म्हणतात, त्या माणसाने लिहून ठेवलं, बाबासाहेबांना ब्राह्मण बौद्ध धर्माचा प्रचार करेल याच्यावर बिलकुल विश्वास नव्हता. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर 4 डिसेंबर 1954 4 डिसेंबर 1954 म्हणजे महापरिनिर्वाणाच्या 2 वर्ष पहिला बाबासाहेब रंगूनला जात आहेत आणि रंगूनला एका बौद्ध परिषदेमध्ये बोलतात की आज भारतामध्ये बौद्ध धर्माला जर कोणातून धोका असेल, खतरा असेल तर तो फक्त आणि फक्त ब्राह्मण. 1954 बाबासाहेब असं म्हणतात की आज जर बौद्ध धर्माला कोणातून खतरा असेल, धोका असेल तर तो ब्राह्मणातून. कारण ब्राह्मण, बाबासाहेब म्हणतायत की ब्राह्मण उद्दिष्ट कधीच बदलत नाही. ब्राह्मणाचं उद्दिष्ट काय असतं? तर बहुजनांवर अधिपत्य गाजवणं, बहुजनांना गुलाम करणं. तर ब्राह्मण आपलं उद्दिष्ट कधीच सोडत नाही, तो फक्त आपले मार्ग बदलतो. ज्यावेळी त्याला वाटेल की बौद्ध धर्मामध्ये घुसपेट करायची तर तो बौद्ध तुला होतो. तर बाबासाहेबांनी याबद्दल अशी भूमिका घेतलेली की ब्राह्मणाला बौद्ध धर्मापासून दूर ठेवा, नाही तो बौद्ध धर्माचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टी आपल्या समाजाला माहिती होणं फार गरजेचं मिळतात. आणि जर सर्वसामान्यपणे आपण जेव्हा समाजामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो किंवा सामाजिक कार्यासाठी जातो तर आपल्याला भरपूर लोक बोलतात की मला काय भेटणार, मी येतो तुमच्या बरोबर, मला काय भेटणार. हा प्रश्न विचारणाऱ्याला विचारायचं की महात्या चौदाव्या काळामध्ये बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून 4 लोकांनी संघर्ष केला, त्यांना काय भेटलं? त्यांना काय केलं? त्यांना 10 गावच्या धर्मात लोकांनी येऊन काट्याने जोडून काढलं. पण त्यांनी तिथे काट्या खाल्ल्या म्हणून आज आपण इथं बसलेलो आहोत. हा त्या बलिदानामुळे आपण इथं बसलेलो आहोत. तर त्यामुळे क्रांतीची सुद्धा एक पूर्वशर्त असते. क्रांती जर करायची असेल तर त्याची पण एक पूर्वशर्त असते की संतुष्ट लोक क्रांती करू नये. संतुष्ट लोकांना क्रांतीची गरज नसते आणि अल्पसंतुष्ट लोक क्रांती करू नये. क्रांती करण्यासाठी असंतुष्टच असलं पाहिजे आणि आपण खरे भीमसैनिक आहोत तर स्वातंत्र्यासाठी आपण असंतुष्ट असलं पाहिजे आणि आपले न्यायासाठी आपण लढलं पाहिजे. बाबासाहेबांनी हे गोष्ट सांगितली. एक पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं की क्रांती आणि प्रतिक्रांती, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब म्हणतात की भारताचा इतिहास हा काही रामायण महाभारताचा इतिहास नव्हे. रामायण महाभारताचा इतिहास हा काही भारताचा इतिहास नव्हे. तर बाबासाहेब म्हणतात भारताचा खरा इतिहास काय आहे तर वर्णव्यवस्थेचे समर्थक ब्राह्मण आणि त्यांच्या विरोधात लढणारे, वर्णव्यवस्थेच्या विरोधात लढणारे या देशातील मूळ निवासी बहुजन समाज यांचा जो संघर्ष झाला हजारो वर्षाचा तो खरा भारताचा इतिहास. जाती व्यवस्थेचे समर्थक ब्राह्मण आणि ज्यावेळी जाती व्यवस्थेचे विरोधक असणारे आपले महात्मा फुले यांचा जो संघर्ष झाला तो भारताचा खरा इतिहास. महिलांना गुलाम बनवण्यासाठी धर्मशास्त्र लिहिणारे ब्राह्मण आणि त्याच्या विरोधामध्ये लढणारे बुद्ध यांचा जो हजारो वर्षांचा संघर्ष झाला तो भारताचा खरा इतिहास. तर भारताचा खरा इतिहास आपण ओळखून घेतला पाहिजे. कारण प्रबोधनाचं आणि जागृतीचा पहिला सिद्धांत हाच आहे की आपल्याला शत्रू आणि मित्राची ओळख झाली पाहिजे. आपल्याला शत्रू आणि मित्राची ओळख झाली पाहिजे. एक फार महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तो बंड करून नये. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य भेटलं बोललं. सकाळचे स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतातले पहिले कायदेमंत्री बाबासाहेब. ॲज अ कायदेमंत्री बाबासाहेब पत्रकारांना काय बोलतात? पत्रकारांनी त्यांना विचारलं की बाबासाहेब या स्वातंत्र्याबद्दल तुमचं काय म्हणणं? बाबासाहेब काय बोलतात की शेठजी आणि भटजीचं स्वातंत्र्य म्हणजे देशाचे स्वातंत्र्य नव्हे आणि आजही गुलाम आहोत. बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेबांनी 15 ऑगस्ट 1947 भेटलेल्या स्वातंत्र्याला आपलं स्वातंत्र्य त्यांनी मानलंच नाही. त्याच्यानंतर 54 मध्ये बाबासाहेब म्हणतात की हे जे स्वराज्य भेटलं हे ब्राह्मणांचं, त्यांचं स्वराज्य आहे, आमचं नव्हे, आमच्यापर्यंत स्वराज्य अजून आलं नाही. आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी बाबासाहेब लढतो. काही लोक बोलतात की महात्मा फुले फार मोठे समाज सुधारक होते. ते समाज सुधारक नव्हते, ते आपल्या स्वातंत्र्याचे प्रणेता होते. 1848 महात्मा फुलेंनी मुलींची शाळा करून आपल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाची सुरुवात केली.
ते आंदोलन पुढे राजश्री शाहू महाराजांनी चालवलं आणि तेच आंदोलन 6 डिसेंबर 1956 पर्यंत बाबासाहेबांनी चालवलं. पूर्ण जर आपण मिळवले 1848 ते 1956 तर टोटल 108 वर्षांचा संघर्ष. आणि या 108 वर्षांच्या संघर्षाची परिणिती जर काय असेल तर आज आपण जे माणसं आलेलो आहोत हे त्या संघर्षाची परिणिती मित्रांनो. त्यामुळे आज आपल्याला जे भेटले तो फुकट भेटले. आपण यासाठी कुठला संघर्ष नाही केला, पण ज्या महापुरुषांनी आपल्याला हे मिळवून देण्यासाठी हयातभर संघर्ष केला त्यांच्यासाठी आपलं कुठेतरी देणं लागतं. ही जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि आपण काही करत असावं, आपण कामाला असाल, शिकत असाल, काही करत असाल, पण माझं महापुरुषांच्या आंदोलनाप्रती काहीतरी देणं लागतं ही भावना जरी आपल्या प्रत्येकामध्ये निर्माण झाली तरी मला वाटतं की बाबासाहेबांचं अधूर राहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो मित्रांनो. ही गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे. आता तुम्हाला माहिती असेल अरुण शोभीने पुस्तक लिहिलं. अरुण शोभी एक सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण होता. त्याने एक पुस्तक लिहिलेलं बाबासाहेबांवर आणि त्या पुस्तकामध्ये त्याने केलं की बाबासाहेब स्वातंत्र्याच्या आंदोलनात सुरू. तर आपल्या काही भीमसैनिकांनी जास्त अभ्यास असेल त्यांच्याकडे त्यांनी त्यांना उत्तर दिले की नाही बरोबर आहे इथे बाबासाहेब काँग्रेसचं जे आंदोलन चाललं काँग्रेस आणि गांधीचं त्याच्यामध्ये बाबासाहेब इथे होते. आपलं उत्तर काय असलं पाहिजे. आपण एक इतिहास घेऊ. काँग्रेसची स्थापना झाली 1885ला. 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. जेव्हा स्थापना झाली तेव्हा महात्मा फुले जिवंत होते. महात्मा फुलेंकडे राजाडे गेले. राजाडे ब्राह्मण जो 35 वर्षाचा असताना 9 वर्षाच्या मुलीची लग्न करणारा न्यायमूर्ती राहिले. 35 वर्षाचा मुलगा 9 वर्षाच्या मुलीची लग्न करतोय तो न्यायमूर्ती का न्यायमूर्ती तर तो राजाडे महात्मा फुलेंकडे गेला आणि म्हणाला की तुम्ही आमच्या काँग्रेसमध्ये या. तर महात्मा फुले तेव्हाची मराठी पुण्याची 150 वर्षापूर्वी माझ्या घालमोड्या दादा ज्ञान आहे. महात्मा फुले बोलतो माझ्या घालमोड्या दादा ज्ञान आहे. तुम्ही उंटावरून बसून वेळ राखणारे लोक माझ्या समाजाचं काय करा. मला तुमच्यावर भरोसा नाही आणि तुमची जी काँग्रेस आहे ती काँग्रेस नाही ती ब्राह्मण सभा न्याय येत नाही. महात्मा फुले त्याच्यानंतर शाहू महाराजांकडे टिळक गेले. शाहू महाराज कोल्हापूरचे आपल्या मी सातारा कोरे होतो कोल्हापूरचे शाहू महाराज. तर शाहू महाराजांकडे टिळक गेले की तुमच्यासारखा राजा जर काँग्रेसमध्ये आला तर आपल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला कडाकी येईल. शाहू महाराज बोलतात अरे माझ्यासारख्या गेल्याला तुम्ही सुधरू देत नाही. तुमचं स्वातंत्र्य आल्यावर माझ्या मेंढरासारख्या समाजाचं काय करायचं. मेंढरांचा कळप राखणारा मोठा जर राजा असेल तर त्या कळपाचं काय व्हायचं. न्याय येत नाही. त्याच्यानंतर परत काँग्रेसने प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकर 24-25 वर्षाची अमेरिकेमध्ये PhD करत होते. लाला लजपत रायला माहिती पडलं की अरे अस्पृश्य समाजाचा मुलगा अमेरिकेला गेला PhD करायला. लाला लजपत राय अमेरिकेला बघायचं आपलं भेटायचं तिकडंच आपण गळ झालो म्हणून तिकडे गेलो. आणि बाबासाहेबांना बोलतात तुम्ही किती विद्वान आहात. बाबासाहेबांना लाला लजपत राय 25 वर्षाचे बाबासाहेब तुम्ही किती विद्वान आहात. तुमचा विद्वत्तेचा फायदा काँग्रेसला जर झाला तर आपल्या भारतामध्ये आपण स्वातंत्र्य आंदोलन मोठ्या प्रमाणावर घेऊ. तर बाबासाहेब बोलले मी इथे शिकायला आलोय तर तू शिकू द्या. बाबासाहेब 25 वर्षाचे बाबासाहेब मी इथे शिकायला आलोय तर तू शिकू द्या विचार नका करू. नंतर बाबासाहेब भारताला परत लाला लजपत राय त्यांच्याकडे गेला 1920 आणि बोलतो आता तरी आहे आता तुमचं शिक्षण पूर्ण झालं आता तरी आहे. तर बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं. बाबासाहेबांनी बोलले मला काम मिळेल. बाबासाहेबांनी त्याला पाठवून दिलं लाला लजपत रायला. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी मूक नायक पेपर चालू झाला. मूक नायक मध्ये संपादकीय बाबासाहेबांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब काय बोलतात हे काँग्रेसचं आणि गांधीचं जे आंदोलन चाललं ना ब्रिटिशांच्या विरोधात त्याच्यामध्ये बाबासाहेब काय बोलतात पारतंत्र्यामध्ये ज्यांच्या बाटाचा होत नाही स्वातंत्र्य भेटल्यावर त्यांच्या लाटा खाल्ला. म्हणजे बाबासाहेब महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब कोणीच काँग्रेस आणि गांधी यांनी चालवलेल्या आंदोलनामध्ये सहभागी नव्हते. कारण त्यांना माहिती होतं की हे आंदोलन फक्त ब्राह्मण आणि बनियांच्या स्वातंत्र्याचं आंदोलन आहे आपल्या स्वातंत्र्याचं नाही. म्हणून 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य जे सकाळी बोलतात नेहरूचं स्वातंत्र्य ते भेटल्याच्या नंतर 16 ऑगस्टला 15ला स्वातंत्र्य भेटले. 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जे बाबासाहेबांना गुरु मानतात ते मुंबईच्या कवाडिया टँकवर गेले आणि मिल कामगारांचा हजारोंचा मोर्चा काढला आणि काय बोलताय ये आजादी झुटी आहे देश की जनता भुकी आहे. अरे हा सुद्धा तीच परिस्थिती. आपण जर आकडे बघितले आकडे खरं बोलतात. आकडे कुठल्या धर्माला बांधले जातात आकडे खरं बोलतात. आपण आकडे बघितले 1947ला भारत स्वतंत्र झाला बोलतात.
भारतामध्ये गरिबी रेषेच्या खाली त्यावेळी 18 करोड लोक होते. जर खरोखर तरी स्वातंत्र्य गोरगरिबांचं आणि आपलं बहुजन समाजाचं जर असतं तर जे गरिबी रेषेखाली 18 करोड होते ते कमी व्हायला पाहिजे होते. 18 ते 17, 16, 15 व्हायला पाहिजे होते. आज 65 वर्षाच्या तथाकथित स्वातंत्र्यानंतर जे 18 करोड गरिबी रेषेच्या खाली होते ते 83 करोड झाले. त्याचं काय स्वातंत्र्य म्हणजे बाबासाहेब फुले बरोबर होते की त्याला स्वातंत्र्याच्या बाटा चालवत नाही, स्वातंत्र्य भेटावं लाटा घालायला लागतील आणि खैरबांजी आणि त्यासारखे प्रकरण हे ब्राह्मणांच्या लाटा आहेत मित्रांनो. त्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला हे जाणून घ्यायचं. आपल्याला का जाणून घ्यायचंय मी का सांगतोय रिपीट करून कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तो बंड करून उठेल. आणि ज्यावेळी मित्रांनो आपण बंडाला उभं राहतो तेव्हा भीमा कोरेगावचा सत्याग्रह होतो. भीमा कोरेगावची क्रांती होती आणि ते दीपस्तंभ आपल्या शौर्याची गाथा आज जगाला सांगते. जेव्हा आम्ही युद्धाला जेव्हा आम्ही लढायला आपल्या स्वातंत्र्यासाठी उभा राहतो तेव्हा काय होतं आम्ही इतिहासामध्ये नोंदवत नाही ते इतिहासच बदलून टाकतो. त्यामुळे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की आपल्या महापुरुषांनी नेमकं आंदोलन करायचं. या सर्व गोष्टी आता असं बोलत असतं की कुठली पण भाषा कुठल्या पण समाजाची भाषा हे त्या समाजाचं प्रतिबिंब असतो, आरसा असतो. जसं आता आपण तूप खातो. तूप लंडनमध्ये इंग्रज लोकांमध्ये तुपाला इंग्लिशमध्ये शब्दच नाही कारण ते लोक तूप खातच नाही. ते डायरेक्ट चीज बनवतात, बटर बनवतात. अमूल बटर वगैरे आपण खातो बटर चीज वगैरे असतं पण तूप नसतं ब्रिटिश लोकांकडे. म्हणून त्यांच्याकडे इंग्लिशमध्ये तुपाला शब्दच नाही. म्हणजे त्यांची जी संस्कृती दर्शक त्यांची जी संस्कृती ते दर्शकते की त्यांच्यामध्ये शब्दच नाही. तसाच संस्कृतमध्ये आर्य ब्राह्मणाच्या संस्कृतमध्ये आपण जे बीट वापरतो ना घर बांधायला बीट त्या बीटीला संस्कृतमध्ये शब्दच नाही. ते काय दाखवतं ते ब्राह्मणांना घर बांधण्याची पद्धतच माहिती नव्हती. ते रांगली होते. त्यामुळे आता हडप्पा संस्कृतीचे जुने औषध भेटतात कोणाकोणाचे भेटतात ते ममी 3,500 वर्षापूर्वीचे इजिप्तमध्ये ते भेटतात. आर्यांचे ब्राह्मणांचे काही पूर्वजांनी काय सोडलेलं काय भेटतं काय तुम्हाला कारण त्यांना माहितच नव्हतं. त्याचप्रमाणे आता अरबचे लोक आहेत अरेबियन लोक हे लढाऊ होतं तिथं नेहमी लढाई व्हायच्या. तर त्यामुळे त्यांच्या संस्कृतीमध्ये त्यांच्या अरेबियन भाषेमध्ये शस्त्रांना हत्यारांना जवळजवळ 500 पेक्षा जास्त शब्द. ते 500 शब्द काय दर्शवतं की त्यांची संस्कृती लढाऊ शस्त्राला तर 500 शब्द आहेत वेगवेगळे शब्द आहेत शस्त्रांसाठी म्हणजे अरेबियन लोकांची संस्कृती ही लढाऊ हे दाखवतं. आता ब्राह्मणांचं बोलू संस्कृतमध्ये विटेवा शब्दच नाही. विटेवा शब्दच नाही. बेशराची शब्दच नाही. बेशर 232 ते काय करतो ते ब्राह्मणांची संस्कृती ही वेश्यावृत्तीची संस्कृती. त्यांची संस्कृती वेश्यावृत्ती 235 शब्द वेश्या म्हणजे त्यांची संस्कृती वेश्यावृत्तीची संस्कृती. आता आपल्या इथं आपण आता असं बोललं नाही पाहिजे पण भारीक शब्द आहे संस्कृतमध्ये. त्या भारीक वरून आज आपण जे बोलतो की भडवा वगैरे हा संस्कृतचा उगम आहे. हे संस्कृतमधून आले. संस्कृतमध्ये भारीक म्हणजे भडवा आणि हा शब्द त्यांच्याच सापडतो मराठी भाषेत काय वापरतो. मग भारीक जर हा संस्कृत शब्द आहे तो भडव्यासाठी वापरतात म्हणजे ब्राह्मणांची संस्कृती ही वेश्यावृत्तीची आणि भडवीची संस्कृती. आणि त्यांनी आम्हाला 400 वर्ष शिवाजी महाराजांना त्यांची लायकी नाही होती. ज्यांची माहिती नव्हती त्यांनी मी नाकारलं आणि आम्हाला शिवाजी महाराज आणि आम्हाला बोलतात तुमच्याच केली ही त्यांची संस्कृती ही त्यांची लायकी. तर या सर्व गोष्टी मित्रांनो आता एक शेवटची मी गोष्ट तुम्हाला सांगायची होतं कारण वेळ पण भरपूर झालेला आहे की बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्म घेतला 14 ऑक्टोबर तर भरपूर लोकांना वाटतं की 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली म्हणजे 14 ऑक्टोबर काहीतरी महत्वाचा दिवस. आता आपल्याला 14 तरी वाटतं पण त्याच्या मागे इतिहास वेगळा आहे. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली 1935 ला तेव्हाच का नाही धर्मांतर केलं. बाबासाहेबांनी 1956 ला धर्मांतर करतायत. भारतीय बौद्ध महासभेची स्थापना त्यांनी 1950 ला केली. 1950 ला त्याच्यानंतर धर्मांतर केले. हे पण लोकांना माहिती नाही. भारतीय बौद्ध सभा जी आहे त्याची स्थापना 1950 ला केली आहे. धर्मांतराच्या 6 वर्ष पहिला. पण बाबासाहेबांनी धर्मांतर कधी केलं 56 ला का कारण 14 ऑक्टोबर 1956 ला अशोक विजयादशमीला बरोबर 2500 वर्ष पूर्ण होतं. बरोबर 2500 वर्ष पूर्ण होत होते म्हणून बाबासाहेबांनी 1956 ला 14 तारखेला त्या दिवशी अशोक विजयादशमी होतं. त्यामुळे बाबासाहेबांनी त्या दिवशी धर्मांतर केलं. आपल्या लोकांना वाटतं 14 एप्रिलमध्ये काहीतरी महत्वाचा दिवस आहे. अशोक विजयादशमी सम्राट अशोकांनी पूर्ण भारत बौद्धमय केला होता. सम्राट अशोक कुठल्या गावात केला तर लोक बोलायचे धनगर आला धनगर. आज आपल्याला विचारलं धनगर म्हणजे आपण काय बोलतो धनगर ही एक जात आहे मेंढर पाणी. 2500 वर्षापूर्वी जेव्हा लोक बोलायचे सम्राट अशोक आल्यावर की धनगर आला तर त्याचा अर्थ असा होता
की सम्राट अशोक हा वैभवशाली होता, त्याकडे धनाचा आगार होतं, तर धनाचा आगार असलेला वैभवशाली अशोक सम्राट आला म्हणून ते लोक बोलायचे की धनगरा. तर ज्या गोष्टी तर ते जर वैभवशालीचा इतिहास होता त्याच्याशी नाळ बाबासाहेब आपली जोडू इच्छित होते. त्यासाठी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला धर्मांतर केले. सम्राट अशोकाचा जो विजय होता, सम्राट अशोक जो जगाचा सर्वात मोठा राजा होता, सर्वात वैभवशाली, त्या वैभवशाली इतिहासाची आपली नाळ बाबासाहेब जोडू इच्छित होते. त्यासाठी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. आणि बौद्ध धर्माच्या क्रांतीनंतर ही पण महत्त्वाची गोष्ट, बौद्ध धर्माच्या क्रांतीनंतर ब्राह्मणांनी जेव्हा प्रतिक्रांती केली, त्या प्रतिक्रांती जेव्हा बौद्ध धर्म नष्ट केला, बौद्ध भिक्षूंची कत्तल केली, आपली विद्यालय होती नालंदा विद्यापीठ तक्षशिला ते जेव्हा जाळली, त्याच्यानंतर जेव्हा प्रतिक्रांती झाली, त्या प्रतिक्रांतीमध्ये ब्राह्मणांनी रामायण आणि महाभारत केले. आणि ज्या दिवशी अशोक विजयादशमी असते त्याच दिवशी ब्राह्मण काय करतात, अशोक विजयादशमी असते त्याच दिवशी ब्राह्मण काय करतात, दसरा साजरा करायला. हे दसरा काय, दसरा काय, तर भगवान दसऱ्यामध्ये आपल्याला काय बोलतात की दश अवतार रावण त्याला रामाने मारलं. रावणाला 10 डोकी होती, त्या दश अवतार 10 डोकीचा रावण त्याला रामाने मारलं, तर त्याचं प्रतीक म्हणून दसरा आपण त्याला खरं कारण शोधूया. रावणाला 10 डोकी होती. एक सिंपल क्वेश्चन विचारतो साधा, 10 डोकी का राहतो? 9 का, 11 का नाही, 12 का नाही, 14 का नाही, 15 का नाही, 10 का? तर मित्रांनो त्याच्या मागे कारण हे आणि हे कारण बाबासाहेबांनी सांगितलंय की का अशोक विजयादशमीला दसरा ब्राह्मण साजरा करतो, कारण ते 10 मुखाचा रावण ज्याला जातात ते फक्त एक प्रतीक आहे. त्याच्याकडं तर बुद्धांनी आपल्याला दिलेल्या 10 पारिमिता ब्राह्मणांनी रद्द केल्या, त्या जाळून टाकल्या, त्याचं प्रतीक म्हणून रावणाला जाळलं दाखवतात आणि दसरा साजरा करतो. हे करतात हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि आता एक गोष्ट मी तुम्हाला शेवटच्या संपत झालं. भगवान बुद्धांनी जेव्हा आपलं कार्य सुरू केलं होतं तेव्हा भगवान बुद्धांचं वय होतं 36 वर्ष. जेव्हा त्यांनी घर जोडलं तेव्हा ते 29 वर्षाचे होते. 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या करून बघितलं, जे ब्राह्मण बोलतात तपश्चर्या करा, देव भेटतो ना, असं भेटतो तसं भेटतो, सगळं करून बघितलं. सर्व त्यांना फालतू वाटलं, काय त्याच्यात काय नव्हतं, काय देव सापडला नाही, काय नाही. सर्व सोडून दिल्यानंतर बुद्धांनी मध्यम मार्गाचा वापर केला आणि आपल्या तर्कबुद्धीवर विश्वास ठेवला आणि वैज्ञानिक दृष्टीने तर्क करायला लागले. आणि तर्कातून त्यांना समजून आलं की या जीवनामध्ये दुःख आहे आणि या दुःखाला कारण या देशातील व्यवस्था आहे, जी ब्राह्मणी व्यवस्था आहे, जे अल्पजन हित आहे, अल्पजन सुख आहे. तर त्याच्या विरोधामध्ये जाऊन बुद्धांनी काय बोललं, आता धर्म नव्हे, आता धर्म नाही पाहिजे ज्याच्यामध्ये अल्पजनांचं हित आहे आणि अल्पजनांचं सुख आहे. तर त्याच्या विरोधामध्ये जाऊन बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी पहिला जो सारनाथ या ठिकाणी जेव्हा पहिली धम्मदीक्षा दिली, तर तेव्हा बुद्ध काय म्हणतात की बहुजन हिताय बहुजन सुखाय, खरंच भिक्खवे चारकम आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण बहुजन हिताय बहुजन सुखाय. आता धर्म पाहिजे ज्याच्यामध्ये बहुजनांचं कल्याण असेल, अल्पजनांची नव्हे. तर हे काय होतं, तर हे ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये उचललेलं पाऊल होतं. ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये बुद्धांनी उचललेलं हे पाऊल होतं. त्याची दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही आंदोलन करता तुम्हाला लोक पाहिजे, लोकांचा सपोर्ट कसा भेटणार? जेव्हा तुम्ही लोकांच्या समस्येला हात घालाल तेव्हा लोक तुमच्या बरोबर येणार. बुद्धांच्या काळामध्ये ब्राह्मण वैदिक रीतीने, वैदिक पद्धतीने यज्ञ करायचे आणि यज्ञामध्ये ब्राह्मण गाय आणि बैलांना कापायची बळी द्यायची. याचे पुरावे त्याच्या विरोधामध्ये बुद्धांनी काय केलं, शेतकऱ्याकडे गेले. शेतकऱ्यांना जाऊन बुद्ध काय बोलतात की जर हे ब्राह्मण यज्ञामध्ये गाय आणि बैलांना कापतात, बळी देतात, तर गाय आणि बैलच राहिलेल्या तुझी शेती कशी करणार? आणि आज जर तू जगाचा पुरुष नाही तर तू स्वतःचं तरी पोट कसं भरणार, पोरांचं पोट कसं भरणार? हे तर शेतकऱ्याला पडलं. आणि त्यामुळे ते सर्व शेतकरी त्या काळातले 2500 वर्षापूर्वी सर्व बुद्धाच्या बाजूने उभे राहिले आणि असं करून पूर्ण भारत बौद्धमय झाला होता. मित्रांनो, आम्हाला या गोष्टीतून शिकायचं आहे की जोपर्यंत समाजामध्ये आज आपण बघतो की स्त्री गुलामी आहे, महिलांची गुलामी, महिलांच्या गुलामीच्या मुद्द्याला जर आपण हात घातला आणि महिलांच्या न्याय हक्कासाठी जर आपण पुढे आलो तर महिला या देशातील सबंध महिला बौद्ध धर्म घ्यायला मागितलं जाणार. त्याबरोबर या देशामध्ये जातीयता आहे, त्याला जर आपण मुद्दा बनवला आणि जातीयता नष्ट करण्यासाठी जर पुढे आलो तर या 6000 जातींना जोडून आपण त्यांना बौद्ध धर्मामध्ये पुढे येऊ शकतो. त्याचप्रमाणे आदिवासींचं वर्गीकरण केलं जाते, त्यांच्यावर अन्याय केला जातो, त्यांना सुद्धा जोडण्यासाठी जर आपण जर एक मुद्दा बनवला आणि त्यांच्यासाठी संघर्ष केला ते पण आपल्या बौद्ध धर्माकडे येऊ शकतात. अशी अपेक्षा बाबासाहेबांना होती भारत बौद्धमय करण्यासाठी. जर मी तुमच्या वेळेला लढलो तर तुम्ही माझ्या बरोबर येणार ना, आता तू कोणी कोणासाठी काम नाही करत. तर ही बाबासाहेबांची अपेक्षा होती.
तर या सर्व गोष्टी मित्रांनो, तर शेवटी मी एवढंच बोलेन की आपल्याला या देशामध्ये आम्हाला बोलतात की तुम्ही ब्राह्मणाच्या विरोधात बोलता, याच्या विरोधात बोलता, त्याच्या विरोधात बोलता, स्पष्टपणे सांगू इच्छितो त्या देशामध्ये आपण बघतोय की त्या देशामध्ये स्त्रीला नागवलं जातं, आदिवासींना निष्पाप आदिवासींवर गोळ्या काढल्या जातात आणि संविधानाच्या राजरोसपणे संविधानाच्या प्रत्येक कलमाचा मुद्दा पाडला जातो. तेव्हा आमच्या भावना पेटतात, आमच्या हातामध्ये आमच्या हातातली शस्त्र हिरावून घ्यायची. हजारो वर्ष मन मारून आम्हाला जगायला होतं, हजारो वर्ष मन मारून आम्हाला जगायला होतं. डोकं असून डोक्यातला मेंदू आमचा रिकामी केला. त्या व्यवस्थेला आणि त्या परंपरेला, त्या परंपरेला आणि त्या जोपासणाऱ्या ब्राह्मणांना या जगाच्या पाठीवरून उखाडून फेकून तरच आम्ही सत्य भिंतरी आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. आता सगळं झालंय परत मला ज्या लोकांनी इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली परत, आणि आपण सर्व त्यांनी मला शांत ठिकाणी ऐकून घेतलं आणि मी जे बोललो त्याच्यावर कुणीच विश्वास ठेवू नका. कारण बुद्धांनी पण सांगितलं की मी बोलतो म्हणून विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या तर्कबुद्धीवर त्याला घालता, विज्ञान निष्ठ आहे का बघा आणि तर पटत असेल तर माना. मी जे बोलतोय मानू नका, त्याच्यावर विचार करा. आणि बाबासाहेबांनी फक्त आपल्याला आल्याची निर्मिती करून भक्ती करायची का बाबासाहेबांचा अनुयायी करायचे हे आपल्याला ठरवायचे मित्रांनो. कारण बाबासाहेबांनी पण सांगितलं की तुमच्याकडे पैसा नसेल चालेल, बुद्धी नसेल चालेल, पण मला निष्ठावान मानलं पाहिजे. आणि ती निष्ठा कशी पाहिजे तर ज्या आईनी सतत 9 महिने त्रास करून आपल्याला जन्म दिला, त्या आईच्या नजरेला नजर मिळून आम्हाला प्रामाणिकपणाने म्हणता आलं पाहिजे की आई आपल्या आईच्या खुशीला पण लाजवतील, अशा दलालाने घडवायच्या पंक्तीला मी नव्हे. तर महापुरुषांच्या अपेक्षेवर पुढचा उतरणारा जो खरं बोलायला व सत्य प्रकारपणे मांडायला पुढे त्या बाबाच्या बापाला घाबरत नाही, त्या भीड निकाला सुद्धा. आणि हे करत असताना मित्रांनो आपल्याला काही एक काय दोन काय हजारो महिने तरी चालतील, पण बाबासाहेबांच्या निर्भीड आणि स्वाभिमानी आंदोलनाची शान ते मात्र सुद्धा कमी होता कामा नाही. ही शपथ घ्यायची बाबासाहेबांची चरणी.